मीरा भाईंदर शहरातला ते राजभवनचा दौरा आहे। यासाठी आपल्यासोबत मनसे नेता अविनाश जाधव आहे, यांचं जाणून कसली तयारी आहे सर उद्याचं काय? जोरदार तयारी आहे। आमचे साहेब उद्या मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत। जवळजवळ 8 वर्षानंतर साहेब पुन्हा मीरा भाईंदरमध्ये येतात। सो आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांसाठी उद्याचा दिवस हा एका सणासारखा असेल, कारण सन्माननीय राजसाहेब हे आमच्यासाठी दैवताच्या रूपात आहेत। सो आमचं दैवत उद्या जर मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू आणि भूतो न भविष्यो असं त्यांचं उद्या स्वागत मीरा भाईंदरमध्ये होईल। रूट वगैरे कसं प्लॅन केलेलं कसं काय? मला असं वाटतं की रूट पोलिसांनी जी परवानगी दिलेली आहे चेक नाक्यापासून पुढची, तशा प्रकारे आमचा तो रूट आहे। मी आता काय उत्तर भारतीय नेता होते त्यांच्या इकडे गेलो होतो बातमी करायला आणि प्रवीण राय म्हणून होते, त्याने सांगितलं की मी पण आणि माझं लोक पण येणार आहे ते राजसाहेबांना ऐकायला। राजसाहेबांवर संपूर्ण देशात अनेक लोक प्रेम करतात, त्यांच्या भाषणावर प्रेम करतात, त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर लोक प्रेम करतात। सो राजसाहेबांना मानणारा वर्ग हा प्रत्येक पक्षात आहे। जे कोणी तिथे येतील त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करणार। काही नेत्यांनी आता बिगरोलीला परत एक झालेला वाद बघितलं साहेब, त्या संदर्भात मी पुन्हा सांगतो, हे जे सगळे वाद होत आहेत ना, ते मैं मराठी बोलूंगा नहीं, जाओ आपको जो करना है वो करो, ह्यातून होत आहेत। मी नेहमी सांगतो, अनेक माझे जे परप्रांतीय मित्र आहेत त्यांना सगळ्यांनाच मी नेहमी सांगत असतो, तुम्ही 2 शब्द आमच्याशी नीट बोला, आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू। तुम्हाला ठीक आहे मला येत नाही, मी शिकीन आणि तुमच्याशी बोलीन, एवढं काय बोलायला प्रॉब्लेम आहे? पण तुम्ही जर 25-25 वर्ष इथं राहिल्याच्या नंतर पण तुम्हाला भाषा येत नसेल, मराठी भाषा ज्या राज्यात राहता ती भाषा येत नसेल, तर मग तुमच्याबरोबर हेच होणार। या महाराष्ट्राचा इतिहास इथे कावळा पण मराठीत बोलतो, तर हे कुठले दोन कावळे आहेत? यांना तर ते सोपं आहे ना, पण यांना माज आहे, माज, आणि तो माज यांचा वेळोवेळी उतरवावा लागतो।